खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। या नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक व्यावसायिक मंदिराच्या आवारात विविध प्रकारचे व्यवसाय थाटतात। मात्र हे व्यवसाय करत असताना मनपानं वसुली मात्र जोरात केली, परंतु कोणत्याही प्रकारच्या सुविधा मनपा प्रशासनानं न दिल्यानं संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी पावसाच्या पाण्यासह चिखलात उतरत सुविधा देण्याची मागणी केली। व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानासमोरच मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यानं अनेक भाविकांना एक चिखलातून मार्गक्रमण करावं लागतंय। या समस्येमुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं। सदर एकविरा माता मंदिराजवळ आमची दुकानदारी मी बोलला रामदास बाबुराव वडगुजर, महालक्ष्मी पावभाजी, भेळपुरी सेंटर व भोलेनाथ मिठाई भांडार हे आमचे आहेत। आम्ही 15 ते 20 वर्ष धंदा करतो। फक्त महानगरपालिका वसुलीसाठी येते आणि हे इथं घाण काही सफाई फक्त वसुली करा बस, एवढे द्या एवढे द्या। इथं आम्ही महानगरपालिकाला ही गटर साफ काढायला सांगितली, त्यांनी गटर काढायला आले नाही इथं आणि कोणी नाही समजलं, वापस चालले गेले। वापस गेल्यानंतर आम्ही इथं 8-9 ट्रॅक्टर माती या भोलेनाथवाल्याने 5-6 ट्रॅक्टर उडून टाकला आणि आम्ही एवढं करून केली आणि पाऊस चालू झाला का, तर आम्ही काय करायचं? इथं देवीच्या दर्शनाला भाविक लोक येत आहेत, त्यांना चालण्याला यायला जायला जागा नाही। लहान मुलं ते जातील येतील कसं काय, तर पाणी उरतं, गटरीचं पाणी सारखं पाणी आहे आणि आम्ही दुकानदार येतील कसं काय करायचं येतो आणि पब्लिक नाही आली तर आम्ही कसं काय करायचं याच्या घाणमध्ये समजा। हे महानगरपालिकेने ही दक्षता घ्यायची आणि एवढं हे बरोबर करून द्या। त्यामुळे व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित करत व्यावसायिक मनपाच्या कारभारावर चांगलेच संतापल्याचं बघायला मिळालं। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येनं आई एकविरा देवीच्या दर्शनाला दाखल होत असतात। दर्शन घेऊन अनेक भाविक विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करतात। मात्र त्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्यासह चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यानं व्यावसायिकांसह भाविकांना देखील त्या चिखलातून मार्गक्रमण करत जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे मनपा प्रशासनानं तात्काळ ही समस्या सोडवण्याची मागणी व्यावसायिकांसह भाविकांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।